बघा शेतकरी मित्रांनो, आताच्या क्षणाची 90 लाख शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये एवढी रक्कम थेट जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की 6000 ही रक्कम कशाची जमा होणार आहे? तर शेतकरी मित्रांनो, तेच सांगण्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे। तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। चला तर पाहूयात सविस्तर माहिती। कोणत्या योजनेचे 6000 रुपये आहेत आणि एकाच योजनेचे हे 6000 नाहीत, तर शेतकरी मित्रांनो दोन योजनेचे मिळून 6000 रुपये आता तुम्हाला मिळणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील 90 ते 92 लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या नवव्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु अद्यापही त्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जमा झालेला नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका। लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा, 10वा आणि पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हे 3 हप्ते सोबतच आता तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत। त्याच्यामुळे आता तुम्ही चिंता करू नका। थेट 6000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, कित्येक दिवस झालं आपण सर्वजणच नमो शेतकरी योजनाच्या हप्त्याची अगदी प्रतीक्षा करत आहोत, परंतु आता शेतकरी मित्रांनो ती प्रतीक्षा आपली संपल्यात जमा आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कृषी विभागामार्फत म्हणजेच की दत्तात्रय मामा भरणे यांच्या मार्फत देखील सूचना करण्यात आलेली आहे की लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर या दोन्ही योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि लवकरात लवकर ते जमा करा अशी सूचना देखील त्यांनी दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायची गरज राहिलेली नाही। लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमोचे पैसे पीएम किसान योजनेचे हे जमा होणार आहेत। असे मिळून 6000 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, राहिला विषय कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि पीएम किसान योजनेच्या केंद्र शासनाने या योजनेसाठी काही निकष लागू केलेले आहेत। जर तुम्ही ते निकष किंवा अटी पूर्ण करताल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, जिल्हे देखील ठरलेले आहेत। या जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्हाला जर जिल्हे पाहिजे असतील, तुमचा जिल्हा जर यामध्ये आलेला आहे की नाही हे पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला। 2-4 मिनिटाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला की तुम्हाला सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमधून मिळणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे, कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणते शेतकरी बांधव हे अपात्र ठरणार आहेत, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचे 6000 रुपये मिळणार आहेत। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकरी मात्र या योजनेतून वगळले जाणार आहेत अशी मोठी अपडेट आता समोर येत आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणखी एक घोषणा केलेली आहे की ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेपासून वगळलं जाणार आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की सर्व शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्या, अन्यथा या योजनेपासून तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील काळजीपूर्वक लक्ष द्या आणि ई-केवायसी करून घ्या। ई-केवायसीची तारीख अद्यापही संपलेली नाही। ई-केवायसी करणं सुरू आहे आणि तुम्ही ई-केवायसी करून घेतली तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। फक्त ई-केवायसी साठी या योजनेचा लाभ सोडणं आपल्याला योग्य वाटत नाही। त्यामुळे तुम्ही ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी केली तर तुम्हाला सर्व शेतकऱ्यांच्या बरोबरच पैसे पडून जातील, नाहीतर तुम्ही ई-केवायसी करणार नाही आणि बाकीच्या शेतकऱ्यांना पैसे पडून जातील आणि तुम्ही मात्र या योजनेपासून दूर जाल। तर शेतकरी मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर बँककडे धाव घ्या आणि तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करून घ्या। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमचा काहीही फायदा नाही। तुम्ही गेले कित्येक दिवस या योजनेची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु ज्यावेळेस ही योजनेचे पैसे खात्यावर जमा होतील त्यावेळेस तुमचं बँक खातं आधार कार्डाशी लिंक नसेल आणि या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत। त्यामुळे तुम्ही सर्व डॉक्युमेंट तिथं देऊन टाका। लवकरात लवकर आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि या योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपण या योजनेची वाट पाहत आहोत, आता थोडक्यावर आलेला आहे आणि या योजनेचा लाभ मिळणार नाही असं होऊ नये त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाने सांगितलेली सर्व कामे पूर्ण करून घ्या। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही त्या शेतकऱ्यांना देखील या योजनेपासून वगळलं जाणार आहे। त्यामुळे तुमची फार्मर आयडी आहे की नाही हे तुम्ही चेक करणं हे तुमचं काम आहे। जर तुमची फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, हेही तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। जर तुमची फार्मर आयडी असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही तात्काळ तुमची फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेचा अगदी निशुल्क लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो, 6000 रुपये हे कमी रक्कम नाही, त्यामुळे
तुम्ही या योजनेचा लाभ घ्यायला विसरू नका आणि या योजनेचा लाभ घ्या. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना आणि नमोचा 10वा हप्ता हे 3 हप्ते आता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्यामुळे आता चिंता करायची गरज राहिलेली नाही. गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा रखडलेला आहे. त्यामुळेच आता महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता नमोचा 9वा आणि 10वा हप्ता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्याचबरोबर या दोन्ही हप्त्यावर बोनसच म्हणावं लागेल, कारण की पीएम किसान योजनेचा हप्ता देखील हा केंद्र शासनाने आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता या दोन्ही योजनेचे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्याच्यामुळे ही संधी तुम्ही गमावू नका आणि जे महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने निकष लागू केलेले आहेत ते निकष पूर्ण करा. ते जे सांगितलेले काम आहेत ते पूर्ण करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ तुम्हाला होणार आहे. शेतकरी मित्रांनो, डीबीटीच्या मार्फत आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्यामुळे आता कोणतीही अडचण येणार नाही. परंतु ऑनलाईन जे सर्व तुमचे कामे आहेत ते करून घ्या, डॉक्युमेंट पूर्ण ठेवा आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अशी मोठी अपडेट आता समोर येत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांमध्ये काही अफवा देखील पसरवल्या गेल्या होत्या की नमो शेतकरी योजना ही योजना बंद झाली आणि आता या योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाहीत अशी अफवा देखील पसरली गेली होती. परंतु शेतकरी मित्रांनो, तसं काही नाही. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमोचे पैसे जमा होणार आहेत आणि आता ते लवकरच जमा होणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे की जोपर्यंत बीजेपी सरकार हे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे तोपर्यंत या योजनेला कोणीही धक्का लावू शकत नाही. जोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी आहे तोपर्यंत या योजनेला कोणीही धक्का लावू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट मत त्यांचं व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही चिंता करू नका. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने जिल्हे देखील जाहीर केलेले आहेत. ते जिल्हे आपण पाहणार आहोत. आता जिल्हे पाहूयात. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी असताल आणि तिथं राहून शेती करत असाल तर तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला या दोन्ही योजनेचे 6,000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जरी शेतकरी असाल तरी तुम्ही देखील चिंता करू नका. आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे 6,000 रुपये आता जमा होणार आहेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुणे विभागातील जिल्हे आहेत पुणे, सातारा, सांगली. या जर जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल, तिथले रहिवासी असाल तर तुम्ही देखील चिंता करू नका. लवकरच तुमच्या खात्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 असे मिळून 6,000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्याचबरोबर सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर तुम्ही देखील आता काळजी किंवा टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये देखील आता लवकरच या दोन्ही योजनेचे 6,000 रुपये थेट जमा होणार आहेत. त्यानंतर नाशिक विभागामधील जिल्हे देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामधील तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये देखील आता नमोचे 4,000 आणि पीएम किसान योजनेचे 2,000 असे मिळून 6,000 रुपये आता जमा होणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जळगाव आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये देखील आता या दोन्ही योजनेचे 6,000 रुपये जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अहिल्यानगर जिल्ह्यातील 5 लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. अन्य जिल्ह्यामधील देखील शेतकरी लाभ घेतात, परंतु या जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकरी लाभ घेतात. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड यामधील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही देखील चिंता करू नका. लवकर तुमच्या खात्यामध्ये देखील या योजनेचे पैसे जमा होणार आहेत.